लाडक्या बहिणीनो, जरा थांबा. केवायसी ची तारीख वाढली आहे, पण एक मोठी चूक तुम्ही अजूनही करत आहात. फक्त केवायसी करून काही उपयोग होणार नाहीये. तुमचा हप्ता थांबण्यामागचं एक मोठं कारण असं आहे की एनपीसीआय मॅपिंग आणि बँक सीडिंग. हो, आणि हेच कारण अनेकांना माहीतच नाही. आजकाल खूप सगळे मेसेज येत आहेत की केवायसी केलं तरी पैसे आले नाहीत, अप्रूव्ड दाखवतंय पण पेमेंट पेंडिंग आहे. आता लग्नानंतर नाव बदललं आणि हप्ता बंद झालं. हे का बरं होतं? कारण सिस्टम आधारवरून पेमेंट पाठवतो, पण आधार ज्या बँक अकाउंटला लिंक आहे तो अकाउंटच बरोबर नसेल तर पैसे तर अडकणारच ना. एनपीसीआय अपडेट करणं का गरजेचं आहे? एनपीसीआय म्हणजे ती सिस्टम जिथून सरकार डीबीटी पाठवतं. जर तुमचं आधार जुन्या अकाउंटला लिंक असेल, बँकेत नाव मिसमॅच झालं असेल किंवा मल्टिपल अकाउंट जोडलेले असतील किंवा जुनं अकाउंट बंद झालेलं असेल, आधार सीडिंग इनऍक्टिव्ह असेल तर पेमेंट तर रिजेक्ट होणार आहे किंवा तुमचं पेमेंट होल्ड होऊ शकतं. म्हणूनच एनपीसीआय स्टेटस अपडेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. लग्नाआधी आधारवर वडिलांचं नाव होतं, लग्नानंतर नाव बदललं पण बँकेत अजून तर जुनंच नाव आहे ना. एनपीसीआय मध्ये जुना अकाउंट दाखवत आहे, मग सिस्टमला मिसमॅच दिसतो आणि तुमचा हप्ता मात्र अडकतो. बरं, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला समजत नसेल की एनपीसीआय कसं करायचं तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवते की तुम्हाला एनपीसीआय कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला यासाठी तरी कोणाची गरज नाही लागणार. तर तुम्ही बघून घ्या. टाईप करा NPCI, एंटर करा. NPCIची जी साईट आहे ती ओपन होईल, त्याच्यावर क्लिक करा. आता हा NPCIचा डॅशबोर्ड आहे. इथे जा, कस्टमर म्हणून एक ऑप्शन दिसतोय, तो अबाउट NPCIच्या राईट साईडला कस्टमर म्हणून ऑप्शन दिसतोय, त्याच्यामध्ये एंट्री करा. इथे एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, भारत आधार सीडिंग एनेबल, हा ऑप्शन आहे, ह्याच्यावर तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, आता ही तुमचं एक साईट ओपन झालेली आहे. आता होमच्या खाली एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, आधार सीडिंग आणि डी सीडिंग, ह्याच्यावर क्लिक करा. आता ही एक विंडो ओपन झाली आहे, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग. इथे तुमचा पहिल्यांदा जो आधार नंबर आहे तो टाकून घ्या. इथे रिक्वेस्ट फॉर आधार आहे, त्याला सीडिंग म्हणा. तुमची जी बँक आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. सीडिंग टाईप आहे फ्रेश सीडिंग म्हणा, दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू नका. इथे तुमचा जो अकाउंट नंबर आहे बँकचा तो तुम्ही एंटर करा. सेम अकाउंट नंबर पुन्हा एकदा कन्फर्म करा, पण लक्ष द्या तुमचा अकाउंट नंबर चुकू देऊ नका. ठीक आहे, इथे एक बॉक्स दिसतो, त्याला तुम्ही क्लिक करा. खाली कॅप्चा आलेला आहे तुम्हाला, तो ॲज इट इज टाकून द्या, जे तुम्हाला ते अंकवर दिसत तेच, आणि इथे सबमिट करा. आता सबमिट केल्यावर टर्म्स अँड कंडिशन ओपन होतील. तर हे रूल्स आहेत त्यांचे सीडिंगचे, ऑथेंटिक आहेत. तुम्ही डायरेक्ट इथे जाऊन ॲग्री अँड कंटिन्यू हा ऑप्शन आहे, त्याला तुम्ही क्लिक करा. आता जो नंबर तुमचा लिंक आहे त्या बँक अकाउंटशी, त्याला OTP जाईल. तो OTP तुम्ही बघा आणि चेक करून इथे ॲड करा. OTP एकदम प्रॉपर चेक करून टाका आणि कन्फर्म म्हणा. ओके, कन्फर्म केल्यानंतर इथे एक पॉपअप येईल, युअर आधार नंबर इज करंटली मॅप टू, तुमची जी बँक आहे ती, म्हणजे तुमचं मॅपिंग सक्सेस झालेलं आहे. इथे कन्फर्म म्हणा. पुन्हा एक अलर्ट येईल, युअर आधार नंबर इज ऑलरेडी मॅप. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं NPCI स्टेटस आहे ते अपडेट करू शकता. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, कोणती स्टेप पुढे काय करायचं आहे समजत नसेल, तर तुम्ही मला कमेंट सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही एकदा नीट बघा. आता अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम सांगते की बरंच महिलांना माहित नसतं की जो मोबाईल नंबर त्या अकाउंटला लिंक आहे तो त्यांचा नाहीच आहे. कदाचित तो त्यांच्या नवऱ्याचा असू शकतो किंवा मुलाचा असू शकतो, आणि आपण काय करतो की त्या OTPची वाट बघत बसतो. तर तसं करू नका. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दाखवलेलं आहे तिथे तुम्हाला तुमच्या मोबाईलचे शेवटचे 4 डिजिट तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यावरून तुम्ही क्लिअर करू शकता की हा जो नंबर आहे तो कोणाचा आहे. मग जर तुम्हाला मोबाईलवरून शक्य नसेल तर तुम्ही सरळ बँकेत जा आणि बँकेत जाऊन तुम्ही जे सीडिंग आहे ते अपडेट करून घ्या. आणि जर सीडिंग अपडेट नाही केलं तर तुमचा हप्ता मात्र नक्कीच थांबतो. आणि आपल्याला वाटतं की सरकारने पैसे दिले नाहीत, पण मग तुमचा NPCI स्टेटस काय दाखवत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा NPCI नेमका ऍक्टिव्ह आहे की पेंडिंग आहे, ते तुम्ही लिहा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तेही कमेंटमध्ये सांगू शकता. मी आहे तुमच्यासोबत. विशेष म्हणजे माझ्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचं जे काही अपडेट आहे, जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल.